सतसंगमच लभते पुरुष वेदावही या उक्तीप्रमाणे या न्यायाप्रमाणे खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज आमच्या दोन्ही गणेश महाराजांचा हे अभिष्ट चिंतन सोहळा आहे. एकाचा 17वा आणि एकाचा 13वा. तदनंतर या ठिकाणी हरिभक्त परायण आमचे बालमित्र लंगोटी मित्र हरिभक्त परायण कीर्तन केसरी ज्ञानेश्वर महाराज जाधव यांचा देखील 41वा अभिष्ट चिंतन सोहळा आहे. अर्थात वाढदिवस आहे, कम्प्युटर युगामध्ये बर्थडे आहे. त्याच माध्यमातून खऱ्या अर्थाने विश्व माऊली करो त्यांना उदंड असा विषय यश कीर्ती प्राप्त हो ही माऊलीकडे प्रार्थना करतो. स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज त्यांना उदंड असा आयुष्य देव अशी भगवंताकडे मी प्रार्थना करेल. जगद्गुरु तुकोबारायांकडे मी प्रार्थना करेल. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आद्यगुरु छत्रपती शिवाजी महाराज आपणास उदंड असा आयुष्य देव. माऊली अध्यक्ष आपणास शिवनेरीची दिव्यता, प्रतापगडाची भव्यता आणि राजगडाची अलौकिकता आपल्या जीवनामध्ये प्राप्त हो आणि अव्याहतपणे असे जे विद्यार्थी वर्ग आहे हे घडत राहो. या निश्चितच आताच आमच्या कीर्तनकार वैष्णव दिदीने सुंदर या ठिकाणी असं बोलत असताना बोलली की माऊलीचं घर म्हणजे आम्हाला माहेरी आल्यासारखं वाटतं. निश्चितच, कारण हे वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आहे आणि त्याच माध्यमातून आचार विचाराची धारा जोपासणारं हे तत्वज्ञान आहे आणि त्याच माध्यमातून निश्चितच तुम्हाला आई वडिलांचं घर वाटणारच आहे. परंतु या अनुषंगाने या ठिकाणी माऊलींना आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने उदंड असा विषय यश कीर्ती संपत्ती सातत्याने त्यांना प्राप्त हो. कारण पुढचे जे बोलणार होतो ते त्यांना प्राप्त झालेलं आहे. संपत्ती आणि संतती त्यांना प्राप्त झालेली आहे. दीर्घ आयु त्यांना प्राप्त हो आणि निश्चितच दिवसेदिवस अशीच त्यांच्या